आहे त्याच्याकडे मागणी आहे की ही नार्को टेस्ट कराच, पण ह्या नार्को टेस्टमध्ये माझ्या स्वतःच्या आईला का जाळलं किंवा तिने स्वतः का जाळून घेतलं याची देखील नार्को टेस्ट झाली पाहिजे। त्याच्या बाबतीत देखील लोकांच्या मनात शंका आहेत, त्या शंका दूर झाल्या पाहिजे। या संदर्भात ते म्हणतात की मला जाहीर करावं लागेल की बाळासाहेबांचा मृत्यू झालेला आहे, असा दावा आहे। ते कोण आहे? ते नेते होते। ज्यावेळेला सगळे नेते गेले त्यावेळेला असं ठरलं बाळासाहेबांचा मृत्यू झालेला आहे हे जेव्हा डॉक्टरांनी सांगितलं त्यावेळेला शिवसेनेचे नेते, त्याच्यामध्ये सुभाष देसाई होते, त्याच्यामध्ये संजय राऊत होते, त्याच्यामध्ये रामदास कदम होते, त्याच्यामध्ये दिवाकर रावते होते, आम्ही सगळे होतो, मी देखील होतो त्याच्यामध्ये। आम्ही सगळे प्रेसच्या समोर गेलो, मातोश्रीच्या गेटवरती तमाम गर्दी होती। लोकांमध्ये ही गोष्ट कळावी याच्यासाठी डॉक्टरांचं पथक आणि शिवसेनेचे नेते हे सगळे गेले आणि सगळ्यांनी मिळून तिकडे सांगितलं। हे कोण सांगणार आहे? हे शिवसेनेचे नेते होते म्हणून या सगळ्या नेत्यांबरोबर गेले सांगायला। त्यामुळे हा जो काही आरोप केलेला आहे या आरोपाची पुष्टी किंवा या आरोपाचा उघड झालाच पाहिजे, याच्या बाबतीमधलं सत्य बाहेरच आलं पाहिजे। उद्धव ठाकरेंची आणि त्यांची स्वतःची नार्को टेस्ट करा असं म्हटलेलं आहे। आमची पुन्हा सांगतोय, मी शिवसेनेची अधिकृत भूमिका सांगतोय, दोघांची नार्को टेस्ट करा, पण त्याच नार्को टेस्ट मध्ये माझा आता आक्षेप असा आहे, जसं रामदास कदमने सांगितलं तर नार्को टेस्ट करा, मग मी आता शिवसेनेचा आमदार म्हणून सांगतोय की 1993 साली ज्योती रामदास कदम यांनी स्वतःला जाळून घेण्याचा प्रयत्न केला का त्यांना जाळण्याचा प्रयत्न केला याची देखील नार्को टेस्टची मागणी मी करतोय। मुख्यमंत्र्यांनी ह्या सगळ्या नार्को टेस्ट मान्य कराव्यात। परब साहेब, रामदास कदम जे म्हणाले की 2 दिवस पार्थिव मातोश्रीत होतं आणि दुसरा हाताचे ठसे घेतले गेले, तर हे नेमकं काय प्रकरण आहे? असं काही घडलं आहे का? 100% खोटं आहे। मला एक गोष्ट सांगा की बाळासाहेबांना भेटायला असंख्य गर्दी होती, बाळासाहेबांना भेटायला असंख्य लोकांची गर्दी होती। तुम्ही सगळे प्रेसवाले आहात, कुठली बॉडी 2 दिवस अशी ठेवता येते का? कुठलाही मृतदेह 2 दिवस शवपेटीशिवाय ठेवता येऊ शकतो का? रामदास कदमचं अक्कल गुडघ्यात आहे। नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा।